सगळे सोयरेचा कायदा होणार, सगळे सोयरेबाबत निर्णय होणार असं सरकार सांगतंय. दुसरीकडे गिरीश महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही. आणि आता तुम्ही असं म्हणतायत की हे सगळं चालू आहे, म्हणजे ते देणार ते टिकणार नाही, जवळपास स्पष्ट दिसत आहे. आता तुम्ही बोलताना सगळे सोयरेचे म्हणजे सरसकट मुद्दा काढला. मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता. आता तुम्ही आज आणले हे सगळे सोयरे कोर्टात जाणार, या सगळ्या गोष्टी का नाही आणणार? का नाही आणणार? पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी. ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणे. आणखीन वेगळा शब्द वापरला होता त्यांनी. हे मीडियात तिथं बसलेले होते. मग सगळे सोयरे टिकतं म्हणण्यासाठी जेच पाठवणार तुम्ही, आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार. म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचं का गिरीश महाजन साहेबाला? बरं, त्यांनीच पाठवलेली 4 न्यायमूर्ती होते ना. हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जेजेस पाठवले सरकारने. त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष MG गायकवाड साहेब पाठवले. म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद करते यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का? मग तुम्ही ते पाठवले कशाला होते? शब्द पण तुम्हीच देणार. सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार. आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही. याचा अर्थ ते सगळ्या सोयरीची अंमलबजावणी 100% टिकणार आहे. परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही. म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते आरक्षण टिकून देणार नाही. म्हणजे जसं की 16% राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच. त्याच्यानंतर 13% आरक्षण दिलं गायकवाड समितीनं, तेही टिकू दिलं नाही. आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज 10%, तरीही अगोदरच कोर्टात गेलेत. याचा अर्थ हे टिकू देणार नाहीयेत आणि आता हे टिकू देणार नाहीत. हे क्लिअर झाले. मग आमचं हक्काचंच आरक्षण आहे ना. मराठा आणि कुणबी एकच आहे. सिद्ध करायला काय लागतं? माझ्या पुढे येऊन बसा. नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतोय? मग समोर येऊन सांगा. 13 तारखेच्या मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रात. नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये. पण माझ्या समोर येऊन, तिकडे मीडियात गप्पा ठोकू नका, तिकडे बसू. इथं समोर बसा, मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक. सरसकट द्या, ज्याला घ्यायचं ते घे. तिथं काय जोर जबरदस्ती नाहीये कोणा. ज्याला प्रमाणपत्र काढायचं कुणबीच तो काढेल, ज्याला नाही काढायचं तो काढणार. ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील, ज्याला कुणबी म्हणून राहायचं तो कुणबी म्हणून राहील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल. ज्याला घ्यायचं ते घेतील. हैदराबादचं गॅजेट सुद्धा 13 तारखेच्या आत लागू करा. तुम्ही बदलू शकता, आम्ही का बदलायचं नाही? यांनी जेजेस पाठवले होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते. महाजन साहेब सुद्धा, सचिव यांनीच पाठवले, 7 मंत्री सुद्धा यांनीच पाठवले. म्हणजे जे कायदा मंडळात कायदा तयार करते त्या विधानसभेची, त्या विधानमंडळाची सदस्य तिथे, सचिव तिथे, अभ्यासक कायद्याचे आणले त्यांनी, घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणले. आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात याचा अर्थ डाव आहे. मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना. 83 क्रमांकाला कायदा सांगतोय. ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे. कायद्यापेक्षा मोठं कोण? ते घ्या, सरसकट द्या. तुम्ही हटलात आता उडणारे म्हणून त्या मागणी. आम्ही का हटायचं नाही? बघ, मी जिवंत आहे ना तवर यांच्यात ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच. मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, या आता एक कन्फ्युजन करायला लागलं. आपलं टेन्शन घेऊ नका, सगळे सोयरे उडत नाही. मराठा 83 क्रमांकाला ओबीसी दे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही. यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या. कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय. कोणी करायला लावलंय हे महाराष्ट्राला माहीत झालं. त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला. यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. यांनी जर नाही दिलं तर 13 तारखेच्या नंतर 288 उभा करायचे, 288 पाळायची हे ठरवलं जाणार आहे. देणारेच आपण बनवू, त्या टायमाला कायदा बनवून घेऊ. असं आहे की मुख्यमंत्र्यांचा पक्षाचे नेते तुमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की सगळे सोयऱ्यासाठी आम्ही 1 महिन्यामध्ये कारवाई करू.
आणि त्यात युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही. या दोन पक्षाच्या दोन वाक्यांकडे तुम्ही आंदोलक म्हणून कसं पाहता? 13 तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्हच बघणार एक आंदोलक म्हणून. कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे देसाई साहेबांच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त संवाद कमी झाला होता. म्हणलं आम्हाला काय कुणी द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, पण नाही दिलं तर मराठी सोपडा साफ केल्याशिवाय सोडणार. आपण स्पष्ट बोललो आणि मी समाजाच्या बाजूने राहणार आहे. मी कोणत्या सरकारच्या आणि फेरकारच्या आणि विरोधी पक्षाच्या पेक्षाच्या बाजूने राहणार नाही. समाज जे म्हणत त्या बाजूने मी राहणार आहे, कारण माझ्यासाठी समाज मोठा हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगितलंय मी गप्प बसणार नाही 13 तारखेपर्यंत. आम्ही आमची तयारी करणार. आम्ही सुरू केलं. दुसरं असं आहे की प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हे दोघांना म्हणजेच ओबीसींना आणि मराठ्यांना भिडवत ठेवतील आणि हे विधानसभेपर्यंत भिडवत ठेवतील. नाही मग पडून जाते. भिडवत ठेवते पडून जाते. लोकसभेला वर धुऱ्या झाल्या, विधानसभेला होते. सोडणार नाही. मी काय सांगितलं, मी समाजाचा मी कोणाचाच नाही. कितीही त्यांनी प्रयत्न केले गोड बोलण्याचे, विरोधी पक्षांना पण आणि सत्ताधाऱ्यांना पण, त्यांना चुनूक आलेली मी कोणाचाच नाही. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक. माझ्या समाजाला जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, सगळ्या स्वराची अंमलबजावणी देऊन जर नाही टिकलं तर मराठा यांना कमीत कमी 20 वर्ष तरी रुळावर येऊन देणार. 20 वर्ष तरी रुळावर नाही येऊन देणार. आम्ही वेळ पडले ना उमेदवार उभा नाही करणार, पण धोका दिला म्हणून यांची पूर्ती जिरल्याशिवाय सोडणार नाही. धोका दिला या शब्दाखाली उमेदवार मराठा समाज उभा करणार नाही, पण यांची पूर्ती जिरवणार. कार्यक्रमच लावणार आहे. कारण आमचा काय खानदानी राजकारण धंदा नाही, पण खानदानी राजकारण्यांचं कार्यक्रम मध्ये कार्यक्रमच लावणार मग आम्ही. ओमराजेंना चपला मारणं सुरू आहे. चलो धन्यवाद. ओमराजेंविरोधात मराठा समाज आक्रमण झालाय धाराशिवमध्ये. त्यांच्या फोटोला चपला वगैरे मारणं सुरू आहे. काहीतरी वक्तव्य त्यांनी केलं होतं, त्या विरोधात खूप आक्रमक झालाय समाज. काय मला माहित नाही, मी बघून घेऊन सांग. जे माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नये. चलो बस धन्यवाद. एक लक्ष्मण हाकेंनी असं तुमच्यावर गंभीर आरोप केलेला आहे की मराठा समाजाच्या तरुणांनी तुमच्या नादी लागून आत्महत्या केल्यात. जाऊ दे, मी म्हणलं ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी आतापर्यंत राज्यात 10 महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही. ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही, कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही. कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू, पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही. कारण ही काडी लावून देणारा तिकडं बसला, ते तिकडं बसतं मग राडी मुली टाकून आणि इकडे देतं आमच्यात काड्या लावून मोकळं होते. कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही. धनगर बांधवांचं वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही, ते NTVJNT मध्ये. त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही. आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय आम्हाला धक्का लागतोय, तुमचा आमचा काही संबंध नाही. त्यांनी एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी. आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं. पण आता त्यांना त्यांचा विचार लगला. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. पण लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे, त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आमचं आम्ही करणार आहेत. आमचं मानस सरकारशी मी हटत नाही, कोणीही येऊ दे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.